बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4-5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून चोप। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड। मुक्ताईनगरच्या मतदार केंद्रावर मोठा गोंधळ। भाजपा आणि शिंदेंच्या सेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी। शिंदेंचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर आमदारांची तानाशाही सुरू। बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसेंचा पलटवा। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा तर माजी महापौर श्रद्धा जाधवांचं 8 वेळा नाव आलं। निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक। पोलिसांची कोर्टामध्ये माहिती। गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला। महापरिनिर्वाण दिनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन करा। फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पंतप्रधानांचं कार्यालय आता सेवा तीर्थ नावानं ओळखलं जाणार। सेंट्रल विस्टा अंतर्गत बनत असलेल्या कार्यालयाचं नाव बदललं। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानचा मृत्यू झाल्याच्या फक्त अफवाच। बहीण ओझमा खान यांनी इम्रान खान यांची तुरुंगामध्ये भेट घेतली। प्रकृती ठीक असते।